शिवराज्याभिषेक दिन व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डोंगराजवळ लक्ष्मी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। विशेष म्हणजे ही सर्व रोपे वडाची होती। प्रत्येक युवकाने एक एक रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली आहे। उत्तम नानासाहेब पाटील यांनी या रोपांचे मोफत वाटप केले आहेत। या निमित्तानं उपस्थिती प्रेम रवींद्र माने अध्यक्ष, उत्तम नानासाहेब पाटील, अभिषेक रामचंद्र मोहिते, प्रणिल धनाजी माने, गणेश रवींद्र भोई, रवींद्र विलास पाटील, ओमकार अजित पाटील, आनंद सुरेश पाटील, साहिल उमेश कणेरीकर, अभिषेक संतोष पाटील, बाबासाहेब रावसाहेब पाटील, मारुती दुंडप्पा हातरोटे, शशांक तानाजी पाटील, दीपक संजय गिरी, श्रीकांत अप्पण्णा पाटील, सुशांत संतोष पाटील व अनेक युवकांनी उपस्थित होते। तेज प्रभू न्यूज कनगला। मी मारुती हातरोटे, कनगला तालुका विक्री, जिल्हा बेळगाव या ग्रामातून बोलत आहे। आणि आता पर्यावरण दिन म्हणजे शिवराज अभिषेक दिनाबद्दल आम्ही काही मुलांनी आपली काही 25 झाडं लावायची आहेत, ते आपापली वाटून घेतलेली आहेत आणि त्या झाडाला देखभाल 5 वर्षापर्यंत करणार आहे आणि त्या झाडाची निगा आणि संगोपन आणि हे झाड लावलं म्हणजे काय कार्य झालं नाही आहे, त्या झाड प्रत्येक आठवड्याला येऊन त्याची देखभाल करणं गरजेचं आहे। आणि ते झाड मराले किंवा काय करायला ते जे उस्कन किंवा त्याला कसपट आले किंवा झाड वाळा लागले ह्याबद्दल प्रत्येकाने ते जर बघितलं की त्या झाडाला आपण त्याचं नाव आणि त्याचा फोन नंबर आम्ही लिहिणार आहे आणि त्या फोन नंबरवरनं त्याची काय करणार आहे कॉन्टॅक्ट केला, त्याच्याशी संपर्क साधून ते झाड की बाबा तू ज्या ठिकाणी लावलेलं आहे ते झाड असं मरा लागले ते झाड तो व्यवस्थितपणे जगवू म्हणजे जगण्याकरता त्याला काहीतरी पर्याय करणं गरजेचं आहे। नमस्कार, मी आनंद पाटील, कनंगला ग्रामस्थ आहे। आपली जी मुलं बघताय पाठीमागची ती आज या ठिकाणी जमलेली आहेत, कारण या ठिकाणी झाडांचं रोपण करण्याचं चालू आहे काम। आणि मेन मुद्दा म्हणजे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आणि पर्यावरण दिनानिमित्त आज या ठिकाणी झाडं लावण्याचं कार्य चालू आहे। ही जी झाडं लावतायत ही पूर्ण मुलं आपली सगळ्यांनी प्रत्येकाने एक एक झाड वाटून घेऊन श्री डोंगर महालक्ष्मीच्या आसपास डोंगराच्या कडेला लावण्याचं त्यांनी काम करत आहेत। ही झाडं लावताना त्यांनी पूर्णपणे काळजी घेऊन झाडं लावण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहेत, की असं नाही की बाबा झाडं लावली आणि उद्यापासून इकडे येत नाही वगैरे, असं काही नाही। ही झाडं लावण्याचे कारण त्यांचं की पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक हे दोन्ही यांचं त्यांनी एकोप करून झाडं लावण्याचं कार्य केलेलं आहे। आणि ही झाडं जगणपणे सिस्टमॅटिक काम करण्याचं ठरवलेलं आहे। सिस्टमॅटिक म्हणजे काय, आपलं आत्ताच यांनी सांगितल्याप्रमाणे झाडांचे नंबर वगैरे लिहून ठेवणे व झाडाचं नाव लिहिणे, म्हणजे ज्यांनी झाड लावलं आहे त्याचं नाव वगैरे ते लिहिणे आणि आसपास इथं जाणारे येणाऱ्यांनी कोणाला जरी वाटलं की बाबा हे झाड याला काय प्रॉब्लेम येत असेल तर त्या नंबरवरती फोन करून किंवा त्या माणसाला फोन करून त्या झाडाची काळजी घेण्यासाठी त्यांनी एक संदेश देऊ शकतात। मुलांना सांभाळण्यासारखे कामच आहे ते झाड लावणं म्हणजे।
राऊंड यायला पाहिजे. असं फिरू की